मान्सूनची प्रतीक्षा सर्वांनाच आहे आणि 30 मे पर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचं भाकीत आयएमडीनं वर्तवलंय। संदीप रामदासी आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। संदीप, खरं तर प्रत्येकाला प्रतीक्षा आहे की पाऊस नेमका कधी पडणार आहे, काय अंदाज वर्तवला जातोय, काय स्थिती आहे मान्सूनची? अंदमानामध्ये मान्सून नेहमीच्या वेळेपेक्षा आधी दाखल झाल्यामुळे आशा थोड्याशा वाढल्या होत्या की वेळेतच किंवा कदाचित 1-2 दिवस आधी तो केरळमध्ये मुख्य म्हणजे आपल्या भारत भूमीमध्ये प्रवेश करेल। तर तशा पद्धतीचाच कदाचित 30 तारखेलाच म्हणजे 2 दिवस आधी 1 जून ही आपल्याकडे आपण नॉर्मल तारीख धरतो मान्सूनचं आगमन होण्याची भारतामध्ये। आत्ता 30 मे पर्यंत कदाचित हा दाखल होऊ शकेल असं आयएमडीच्या काही अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। तसं जर का झालं 30 मे पर्यंत जर का तो दाखल झाला तर त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की तो कशा पद्धतीने पुढे त्याची वाटचाल होते। उत्तरी सीमा जी असते मान्सूनची त्याच्यावर त्याची प्रगती पुढची अवलंबून असते। यावेळेस असं म्हणतायत की 5 जून पर्यंत कदाचित म्हणजे जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये तो गोव्यामध्ये येईल। म्हणजेच आपण असा अंदाज आत्ता वर्तवू शकतो जर का ती वाटचाल त्याची चांगली राहिली, समाधानकारक राहिली तर आपल्याकडच्या ज्या नेहमीच्या वेळा आहेत म्हणजे 7 जून आणि 10 जून इथपर्यंत मान्सून कदाचित आपल्या महाराष्ट्रामध्ये पण दाखल झालेला असेल जर का सगळ्या गोष्टी या जुळून आल्या तर। ज्ञानदा, नक्कीच प्रवास त्याचा व्यवस्थित सुरू आहे त्यामुळे वेळेत मान्सून दाखल होईल असं भाकीत सध्या वर्तवलं जात आहे। संदीप, धन्यवाद या माहितीबद्दल।